नमस्कार. आज आपण डेव्हिड जे श्वॉर्ट्झ यांच्या द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकातल्या काही जबरदस्त संकल्पना समजून घेणार आहोत. खरं सांगायचं तर या विचारांनी जगभरातल्या लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. असं कधीतरी वाटतं ना की काही लोक इतके यशस्वी कसे होतात, तर त्याच प्रकारचं शिक्षण, बुद्धी आणि संधी असलेले इतर लोक मात्र मागेच राहतात. काही जण सतत प्रगती करत असतात, आत्मविश्वास मिळवत असतात, पण काही जण मात्र जिथे आहेत तिथेच अडकून पडलेले दिसतात. असं का होतं? तर गंमत अशी आहे की यात बुद्धिमत्तेचा, प्रतिभेचा किंवा नशिबाचा काहीच संबंध नाहीये. खरा फरक आहे तो विचारांच्या आकारात, म्हणजे ते किती मोठा विचार करतात यात. यशाची सुरुवात कुठून होते माहिती आहे? ती आपल्या मनात होते. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाने. बाहेरच्या जगात बदल घडवण्याची सुरुवात ही आपल्या आतूनच होते, आपल्या मनातून. श्वॉर्ट्झ एक खूपच जबरदस्त गोष्ट सांगतात. ते म्हणतात, तुमच्या यशाचं मोजमाप तुमच्या विश्वासाच्या आकारावर अवलंबून असतं. हा विचारच यशाचा खरा पाया आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की हो हे शक्य आहे, तेव्हा त्या व्यक्तीचा मेंदू अक्षरशः कामाला लागतो आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग शोधायला लागतो. सुरुवातीला कसं होईल हे माहीत असण्याची गरजच नाहीये, फक्त ते शक्य आहे हा विश्वास महत्त्वाचा आहे. पुढचा मुद्दा आहे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा. आपलं वातावरण म्हणजे आपल्या मनाचा आहारच आहे, नाही का? जसं खाणं शरीरावर परिणाम करतं, तसंच वातावरण आपल्या विचारांवर परिणाम करतं. विचार करा, जर आपण सतत तक्रार करणाऱ्या नकारात्मक लोकांमध्ये राहिलो तर काय होईल? आपली ऊर्जाच कमी होईल, आपल्या कल्पना लहान होतील. पण या उलट जर आपण सकारात्मक आणि महत्त्वाकांक्षी लोकांसोबत राहिलो तर आपलं मनही मोठं विचार करायला लागेल. बरं, आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपण आपल्याच आत दडलेल्या काही शत्रूंना सामोरे जाणार आहोत. हो, आपलेच मानसिक अडथळे. पाहूया त्यांना कसं ओळखायचं आणि त्यांच्यावर मात कशी करायची. लेखकाने यासाठी एक भारी शब्द वापरलाय, एक्सक्युजायटिस. म्हणजे काय? तर बहाणेबाजीचा आजार. आपण अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकतो, अरे माझं वय झालंय आता, मी काय तितका हुशार नाही, किंवा माझ्याकडे वेळच कुठे आहे. हे बहाणे आपल्याला लहान बनवून ठेवतात. पण जे यशस्वी होतात ते काय करतात? ते प्रत्येक बहाण्याला एका प्रश्नात बदलतात, मी हे शक्य कसं करू शकेन? आणि भीतीचं काय? भीती ही एक सामान्य भावना आहे, पण तिची ताकद तेव्हाच कमी होते जेव्हा आपण कृती करतो. म्हणूनच म्हटलं जातं, कृतीच भीतीवर मात करते. अनेकदा आपण वाट बघतो की आधी हिंमत येईल मग कामाला लागू, पण खरं तर उलटं आहे. एखाद्या भीतीदायक गोष्टीबद्दल नुसता विचार केल्याने भीती वाढते, पण जेव्हा आपण एक लहान पाऊल उचलतो तेव्हा ती कमी होते. म्हणून धैर्याची वाट पाहू नका, कृती करा. धैर्य आपोआप मागे येईल. आयुष्यात अपयश तर सगळ्यांच्याच वाट्याला येतं, बरोबर? पण यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक हा नाही की ते पडत नाहीत. फरक हा आहे की पडल्यावर ते काय करतात. म्हणून जेव्हा काही मनासारखं घडत नाही तेव्हा माझ्यासोबतच असं का हा प्रश्न विचारण्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारा, यातून मी काय शिकू शकतो? बघा, सगळा दृष्टिकोनच बदलून जातो. वेदनेचं रूपांतर शक्तीत होतं. चला, आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, जिथे विचार प्रत्यक्षात उतरतात. बघूया आपल्या मोठ्या विचारांना कृतीत कसं आणायचं. हे अगदी साधं गणित आहे. ध्येय जर लहान असेल तर परिणामही लहानच असणार. पण जेव्हा ध्येय मोठं असतं तेव्हाच आपण आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन काहीतरी भव्य मिळवतो, आपल्यात लपलेली ताकद शोधतो. आणि हो, योग्य वेळेची वाट बघू नका, कारण योग्य वेळ कधीच येत नाही. कल्पना सुचली लगेच कामाला लागा. एक लहानसं पाऊल उचललं तरी चालेल, पण सुरुवात करा, त्याने गती निर्माण होते. यशाची कल्पना करणं म्हणजे फक्त दिवसा स्वप्न बघणं नाहीये. हा एक प्रकारचा मानसिक सराव आहे, जसं खेळाडू मॅचच्या आधी करतात. जेव्हा आपण यशाची स्पष्ट कल्पना करतो तेव्हा आपलं मन आपल्या शरीराला आणि वर्तनाला ते मिळवण्यासाठी तयार करतं. एक लीडर आणि सामान्य व्यक्तीमध्ये हाच फरक असतो. ते समस्यांबद्दल तक्रार करत बसत नाहीत. ते विचार करतात, ठीक आहे, आता पुढे काय? ते उपायांवर लक्ष केंद्रित करतात आणि जबाबदारी घेतात. पुढच्या वेळी जेव्हा एखादा आव्हान येईल तेव्हा स्वतःला विचारा, एक नेता आता काय करेल? आणि तेच करा. चला तर मग या सगळ्या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे पटकन बघूया. स्वतःवर आणि आपल्या ध्येयांवर मोठा विश्वास ठेवा. बहाणेबाजी सोडा. भीती वाटत असतानाही पहिलं पाऊल उचला. प्रत्येक अपयशाला एक शिकण्याची संधी म्हणून बघा. आणि हो, नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांसोबत राहा. आणि शेवटी द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाचं संपूर्ण सार या एका वाक्यात आहे. तुमचा विश्वास तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देतो
आणि कल्पनाशक्ती कृती घडवून आणते. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले विचार म्हणजे एक चुंबक आहे. लहान विचार लहान परिणामांना खेचतात आणि मोठे विचार अशक्य वाटणाऱ्या संधींना खेचून आणतात. मग आता प्रश्न हा आहे की आपण काय आकर्षित करणार आहोत.